शहादा तालुक्यातील वडाळी जिल्हा परिषदेच्या शाळेत बसण्याची सोय नसल्याने स्टोर रूम मध्ये बसून इयत्ता 4थीच्या मुलांना शिक्षण घ्यावे लागत आहे। पालकांनी शाळेला भेट दिल्यावर हा प्रकार उघडकीस आला। जिल्हा परिषदेच्या या शाळेत विद्यार्थ्यांना मूलभूत सुविधाही पुरवण्यात आलेल्या नसल्याने विद्यार्थ्यांना बिकट परिस्थितीत शिक्षण घ्यावे लागत आहे। या ठिकाणी घाणीचे साम्राज्य असून डास मच्छर असल्याने आरोग्याची ऐशी की तैशी झाली आहे। यामुळे विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा प्रश्नही ऐरणीवर आला आहे। अनेक पालकांनी शाळा प्रशासनाकडे तक्रार केल्यावरही शाळा प्रशासनाचे मात्र याकडे दुर्लक्ष होत असल्याची पालकांनी तक्रार केली आहे। विद्यार्थ्यांसाठी बांधण्यात आलेल्या स्वच्छतागृहांची मोठ्या प्रमाणावर दुरस्ती झाली असून स्वच्छतागृहात प्रवेश करणेही कठीण झाले आहे। त्यामुळे विद्यार्थ्यांसह शिक्षकांना उघड्यावरच बसावे लागत आहे। मुलांमध्ये आजार वाढत आहेत अशी तक्रार पालकांनी गट शिक्षण अधिकाऱ्यांकडे केली असता त्यांनी मात्र प्रतिसाद दिला नाही। शाळेशेजारीच उघड्यावर विजेचे रोहित्र असून MSEB कडून याची कोणतीही दखल घेतली जात नसल्याने पालकांचे म्हणणे आहे। शाळेत एकूण 196 विद्यार्थी पटसंख्या असून 8 वर्ग खोल्यांमध्ये इयत्ता 1ली ते 4थी पर्यंत शिक्षण दिले जाते। यात इयत्ता 4थीच्या वर्गात सर्वाधिक 61 विद्यार्थी आहेत। त्यामुळे शाळा प्रशासनाला अडचण येत आहे। नाईलाजाने त्यांना विद्यार्थ्यांसाठी पर्यायी व्यवस्था करावी लागत आहे। ही शाळा ब्रिटिशकालीन असून जीर्ण झाली आहे। या शाळेला नूतनीकरणाची गरज असून ती अखेरच्या घटका मोजत आहे। शाळाच पक्की नसेल तर प्राथमिक शिक्षणाचा पाया कसा पक्का होणार असा संतप्त सवाल पालक करीत आहेत। आपल्या परिवर्तन 24 न्यूजसाठी लाला चव्हाण, शहादा तालुका प्रतिनिधी।